श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. हो, आपण बोलतोय श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाबद्दल. ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर एका दिव्य शक्तीच्या पृथ्वीवर येण्याची ही गाथा आहे. चला तर मग सुरू करूया हा अद्भुत प्रवास. आपण सगळेच दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थांचा प्रकट दिन खूप उत्साहात साजरा करतो, बरोबर? पण कधी विचार केलाय का की या दिवसामागे नेमकी कथा काय आहे? कुठून आली ही परंपरा? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि त्यासाठी आपल्याला खूप म्हणजे खूप मागे जावं लागेल. तर ही जी कथा आहे ना, ती कोणी ऐकीव सांगितलेली नाही. ही आपल्याला थेट स्वामींच्या एका अत्यंत जवळच्या शिष्याकडून म्हणजे स्वामी सुतांकडून समजली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींनी स्वतः त्यांना ही गोष्ट सांगितली होती. त्यामुळे या कथेला एक वेगळंच महत्त्व आहे. एक प्रकारची सत्यतेची मोहरच आहे यावर. चला तर मग आपण थेट जाऊया अनेक वर्षांपूर्वीच्या काळात. कल्पना करा, पंजाब प्रांत आहे, हस्तिनापूर जवळचं एक गाव, आणि इथेच ती विलक्षण घटना घडली. कथेची सुरुवात होते एका लहान मुलापासून आणि त्याच्या हातातल्या एका छोट्याशा मूर्तीपासून. या मुलाचं नाव होतं विजय सिंग. तसा तो इतर मुलांसारखाच मित्रांसोबत खेळायचा, बागडायचा. पण त्याचा एक मित्र जरा खास होता. कोण? तर एक छोटीशी गणपतीची मूर्ती. तो त्या मूर्तीलाच आपला सखा मानायचा. तिच्याशी बोलायचा, खेळायचा, जणू काही ती खरोखरच सजीव आहे. आणि मग तो दिवस आला, चैत्र शुद्ध द्वितीयेचा. विजयसिंग नेहमीसारखाच आपल्या त्या गणपती मूर्तीसोबत खेळत होता. आणि अचानक सगळीकडे एक विचित्र, विलक्षण असा अंधार पसरला. काही काळाच्या आत त्या छोट्याशा मूर्तीतून एक दिव्य प्रकाश बाहेर पडू लागला. आणि काय आश्चर्य! पाहता पाहता त्या मूर्तीमधून 18 वर्षांचे एक तेजस्वी योगी प्रकट झाले. हो, तेच होते आपले श्री स्वामी समर्थ. आता विचार करा, त्या लहानग्या विजयसिंगची काय अवस्था झाली असेल. तो तर पार चकितच झाला. त्यानं हे अद्भुत रूप पाहिलं आणि स्वामींनी त्याला फक्त एकच आज्ञा केली, मी कोठे आहे हे कोणाला सांगू नकोस. इतकं बोलून स्वामी तिथून अंतर्धान पावले. पण ही घटना, हा क्षण विजयसिंगच्या मनावर कायमचा कोरला गेला. आता या घटनेला अनेक शतकं उलटून गेलीयत. आपण कथेत एक मोठी उडी मारूया आणि थेट येऊया अक्कलकोटमध्ये. इथे स्वामींचे एक परम भक्त होते. त्यांचं नाव हरिभाऊ. हेच हरिभाऊ पुढे स्वामी सूत म्हणून ओळखले गेले. आणि गंमत म्हणजे त्यांच्याचमुळे ही जुनी प्राचीन कथा पुन्हा एकदा आपल्यासमोर आली. पण थांबा, इथे एक प्रश्न साहजिकच मनात येतो नाही का, की इतक्या वर्षापूर्वी, शतकांपूर्वी घडलेली गोष्ट इतक्या तपशीलवारपणे कुणाला कशी काय माहीत असणार? याचं उत्तर खुद्द स्वामी समर्थांनीच दिलं. एके दिवशी काय झालं, स्वामींनी हरिभाऊंना आपल्याजवळ बोलावून घेतलं आणि एक मोठं रहस्य उलगडलं. ते म्हणाले, बाळा, आठवते का, हस्तिनापुरात ज्या विजय सिंग नावाच्या मुलासमोर मी प्रकट झालो होतो, तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस, तुझ्या पूर्वजन्मी. विचार करा, हरिभाऊंना म्हणजे स्वामीसुतांना हे ऐकून काय वाटलं असेल. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता तो. म्हणजे बघा, ही कथा कशी दोन वेगवेगळ्या काळांना जोडते. एक टोक आहे प्राचीन हस्तिनापूरमध्ये, जिथे स्वामी प्रकट झाले, आणि दुसरं टोक कित्येक शतकानंतर अक्कलकोटमध्ये, जिथे स्वामींनी स्वतःच त्या घटनेचं रहस्य आपल्या शिष्यासमोर उघडं केलं. किती अद्भुत आहे हे! पण ही कथा फक्त तोंडी नाहीये किंवा फक्त स्वामीसुतांच्या आठवणीत राहिलेली नाही. या कथेला एका ठोस भौतिक स्वरूपात जपून ठेवलं गेलंय. आणि ते स्वरूप आहे स्वामींच्या कुंडलीचं. झालं असं की स्वामीसुतांकडून ही सगळी हकीकत ऐकल्यावर ज्योतिषशास्त्रात निपुण असलेल्या एका भक्ताच्या मनात एक विचार आला. त्यांनी स्वामींना विचारलं, स्वामी, तुमच्या प्रकट दिनाच्या तिथीनुसार तुमची कुंडली बनवण्याची परवानगी देता का? त्यांचा उद्देश हाच होता की ही पवित्र घटना, हा दिवस एका शास्त्रीय नोंदीच्या स्वरूपात कायमचा जपला जावा. आणि स्वामींनी परवानगी दिली. कुंडली तयार झाली, स्वामींसमोर ठेवली गेली. तेव्हा स्वामींनी स्वतःच्या हातांनी त्या कुंडलीवर कुंकू आणि अक्षता वाहिल्या. तिला आशीर्वाद दिला. आता ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण याचा अर्थ काय? तर स्वामींनी स्वतः त्या घटनेला आणि त्या तिथीला, चैत्र शुद्ध द्वितीयेला, आपली मान्यता दिली. एक प्रकारे सही शिक्काच केला. आणि ऐकून आश्चर्य वाटेल, पण स्वामींनी आशीर्वाद दिलेली ती मूळ कुंडली, ओरिजिनल पत्रिका, आजही अहमदनगरच्या मठात अगदी सुरक्षितपणे जपून ठेवलेली आहे. म्हणजे विचार करा, त्या दिव्य घटनेचा एक जिवंत, भौतिक पुरावा आजही आपल्यासमोर आहे.
तर आता आपल्या लक्षात आलं असेल की स्वामी सुतांनी सांगितलेली ही कथा म्हणजे केवळ एक गोष्ट नाही. ही कथा आपल्या प्रकट दिनाच्या उत्सवाचा पाया आहे, त्याचा आधारस्तंभ आहे. याच कथेमुळे त्या दिवसाला एक खोल आध्यात्मिक अर्थ मिळतो. थोडक्यात सांगायचं तर या उत्सवाचा पाया 4 गोष्टींवर उभा आहे. 1. गणपती मूर्तीतून झालेलं स्वामींचं दिव्य प्रकटीकरण. 2. शिष्याला त्याच्या पूर्वजन्माचं रहस्य कळणं. 3. खुद्द स्वामींनी प्रकट दिनाच्या तिथीला दिलेली मान्यता. आणि 4. आजतागायत जपून ठेवलेली ती आशीर्वादित कुंडली. या 4 गोष्टींमुळेच हा दिवस इतका महत्वाचा आणि अर्थपूर्ण बनतो. आणि शेवटी एक विचार मनात येतो, अशा ज्या मूळ कथा असतात, ज्या चमत्कार आहे, रहस्य आहे, दिव्य साक्षात्कार आहे, त्या पिढ्यानपिढ्या लोकांची श्रद्धा कशी घडवत असतील, नाही का? कशी ती श्रद्धा अधिक घट्ट करत असतील? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. श्री स्वामी समर्थ.